मंडळी कशा सगळे मजेत असेल मित्र तर तुमचं स्वागत आहे कोकण सुंदर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी आज आमच्या चिंदर गावाची जत्रा म्हणजेच भगवती देवीच्या थंय जत्रा आज। आणि आता मी असं भगवती देवीच्या मूळ स्थानाच्या वरच्या साईडला हे बघा माझ्या पाठीचा। आणि आता दुकानं लागायला सुरुवात झाली आहेत आणि संध्याकाळी खूप गर्दी होतील या। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नको। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळी आता मी असे भगवती देवीच्या मूळ स्थानाच्या वरच्या साईडला आणि बघू शकता सुंदर नजारा। आणि मंडळी खालच्या साईडला थंय रस्तो हा आणि ती म्हणजे आणि मंडळी ह्या असा भगवती देवीचा मूळ स्थान। तर मी आता दर्शन घेते, तर तुम्ही पण घ्या। तर मंडळी भगवती देवीचं मूळ स्थान थया आणि आता मी खाली उतरतोय आणि तुमका जत्रा आणि दुकानं वगैरे दाखवतोय। तर चला। तर मंडळी भगवती देवीच्या मंदिराच्या पाठच्या साईडला ही पार्किंग हा। मंडळी भगवती देवीच्या दर्शनासाठी भक्तांची लाईन बघू शकतात। खूप गर्दी झाली आणि रात्री याच्यापेक्षा गर्दी होतली कारण रात्री रंग देवळात येतली। केवळ 25 कुटुंब या कार्यक्रमातही सामील व्हायचं आहे आणि या गुरुजनांच्या शिक्षणाचा वारसा। तर मंडळी आता मंदिरात गुणवंत मुलांचा सत्कार होता आणि म्हणजे जे मुलं 10वीच्या परीक्षेत आणि म्हणजे इतर जे परीक्षा असतात किंवा 8वीच्या परीक्षेत पास झाले त्यांचा सत्कार होता। माझे 10 मिनिटं बोला, मी म्हटलं 9 वाजून 55 सेकंद झाले की मला सिग्नल करा की मी थांबणार आहे। समोरच्या मुलाला ऐंशी पॉईंट 36 नंबर एक Thank you, Kiran Maria. Thank you, Kiran Maria. Selamat pagi, selamat pagi. Mari kita kawat. Bangsa kita jembat, bangsa kita jembat. Ya, terus baik. Sekarang kita lihat, bangsa kita jembat apa? Ya, kita lihat apa itu. Kalau kita boleh lihat itu dari pun apa? Orang boleh lihat. Kalau kita ini boleh cara pun. Boleh kami menggunakan cara apa pun. Kita berkumpul. Kami begitu. Kami. Kita berkumpul. Kami
तर मंडळी आता आपण येणाऱ्या भाविकांसाठी मोफत लिंबू सरबत वाटत आहोत. तर आता लिंबू सरबत तयार करतात. दाखवत नाहीत कोण कोण. लिंबू सरबत घेतलास का याच्यात आहेत त्याला केलंस का मी लाडू कर माझ्या गावात. कोकण सौंदर्य तू गळ्यात घालून पी आयडी बनवून घे त्याच्याकडे माडीकडे जा मी सांगते बनवून देतो. 100 रुपये घेतो काय काय तू डेपोत जाताना कसला तू बनवून घेऊ शकतो. काय आला गरम 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 थंड जेव्हा कॉपीराइट बघतो फक्त झाला. हा येतो मी चेपलं हो मी काम नाही करतो. हो गिराईक भरपूर फुकट आहे ना. कॉपीराइट बसतो माका कॉपीराइट बसतो आवाज येतो ना कॉपीराइट बसतो. चल रे चल रे तू चल तकडे चल तकडे सांगितलं बरं.
कॉन्सेप्ट जास्त होतो. तर मंडळी आता मी गेले खाली आणि आता दुकानाला सुरुवात झाली आहे. आणि या ग्रामपंचायतीच्या बाजूबाजू बसण्यासाठी जागा केलेली आहे आणि फोटो काढू शकतास. तर मंडळी आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरातून नैवेद्य येतात आणि आपल्या पण घरातून नैवेद्य दिलेलं आणि किती काही आणले ना. तर मी तुमच्या घराकडे जाऊन सांगते काय काय होतं आज नैवेद्याक. तर मंडळी आता मी इलो रामेश्वर मंदिरात आणि आता आम्ही दर्शन घेतलो आणि त्याच्यानंतर मग घरात जातलो असं वाटतं, कारण उशीर झाला आणि आता 2 वाजले दुपारचे. तर चला लवकर दर्शन घेऊया. इथे गेल्यानंतर परत 3 कार्यक्रम असतात. दिंड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली दिंड्या पहिल्या दाखवायच्या, नंतर कीर्तन, गोंधळ, हे 3 कार्यक्रम होतात. 5 वाजता थांबले. हाय आहे. ज्या वाचनाच्या निमित्ताने आता लेखनाने आपण राजीनामा ठेवलेला आहे त्यात मान्य करून पुढे त्या लेखनाच्या मुलाबाळांनी उद्धव धंद्यापुढे चांगली भरती देऊन आज लेखक आपल्या त्याची वाटचाल करताय. त्या आंबेच्या मालिकेचा एक उद्धव धंद्यापुढे चांगली भरती देऊन आज तुझी कृपाची काय तर मंडळी आता श्री देऊळ रामेश्वर मंदिरातून रवनाथ मंदिरात दर्शनासाठी इलो. तर मंडळी आता घराकडे येईल आहे आणि जत्रेत सकाळीच पेपरा घेतले आणि रात्री घेऊचे आहेत. तर बघूया आज जेवण काय आहे. देवीची जत्रा, तर जेवण काय आज आपल्याकडे? आज आमच्या माऊलीची जत्रा, त्याच्यासाठी आमच्या घरातून नैवेद्य जातो. नैवेद्याचा वाटाण्याची आमटी, वडे, डाळ, भात, मुळ्याची भाजी आणि वडे हे स्पेशलच असतात देवीच्या जत्रेसाठी. गोड काय म्हणून काय बाजारातून जिलेबी आणली ती वाटतं. तर गीत ताई तू आता काय गेलेस? आम्ही आता देवीच्या दर्शनाला गेलो होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नैवेद्य दाखवायला गेलो होतो. आमच्या भगवती माऊलीची अशी हे आहे की माहेरवाशिणींना म्हणजे खूप असं माहेरवाशिणी ओटी भरायला वगैरे येतात आणि ते खूप असं भाग्याचं मानलं जातं. सो आम्ही त्यानिमित्ताने आमच्या बाहेर येतो, 4 दिवस राहतो सर्वांमध्ये आणि खूप छान वाटतं. स्वतः नैवेद्य दाखवायला आम्ही गेलो होतो. तर मंडळी आता मी जेवून जात आहे आणि ह्यो ब्लॉग आहे संपवतोय. तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.